फुकटचं जेवायला मज्जाच येते ना. तर नमस्कार मंडळी, आमच्या अपार्टमेंटची छोटी मुलगी आमच्याकडे आली होती. ती म्हणली माझी आई लग्नाला गेली. तर आम्ही असंच मज्जातच म्हणलं चला आपण पण जाऊया, तेवढीच जेवणाची सोय होईल. आणि असं म्हणून आम्ही खरंच निघालो. तोंड घेऊन आता न बोलावलेलं लग्न कोणाचं आहे ते पण माहित नाही आम्हाला, त्यांच्या लग्नात चाललंय जेवायला. पण खरं तर ती छोटी मुलगी आमच्यासोबत येणार होती, पण ती अचानक कॅन्सलच झाली. मग आम्ही शेजारच्या काकूंना तयार केलं आणि खरं त्यांना घेऊन लग्नाला निघालो. खरं तर याच्या आधी असं काही केलं नव्हतं, पण न बोलावलेल्या लग्नामध्ये जाण्याचा आणि तिथं जाऊन जेवण्याचा एक्सपिरियन्स मला घ्यायचाच होता, जो या निमित्ताने मिळत होता. असला प्रयोग पहिल्यांदाच व्हेन्यू एवढं आम्ही जे कॉन्फिडन्स मिळत चालू, एवढं कॉन्फिडन्स ज्यांना आमंत्रण आहे त्यांचं पण नसेल जेवढं आमचं. आता आम्हाला तर नवरीचं नाव पण माहीत नव्हतं, पण तरी ज्या काकूंना आम्ही घेऊन गेलो होतो त्या तर ओळखीच्या होत्या, म्हणून त्या नवरीला भेटायला गेल्या होत्या. तोपर्यंत आम्ही त्या नवरीकडे बघत बसलो. जशा काय काकू आल्या की उठून लगेच जेवायला पळाल. आणि हे जेवणाचे ताटं बघूनच आनंद झाला. जेवण तर असं भारी होतं की नुसतं ताट बघूनच पोट भरलं. पण जेवलो बरं का, पोट भरून जेवण केलं. टाइम फॉर रिव्ह्यू. कसं वाटतंय प्रतीक्षा? खूप भारी. कसं वाटतंय सायली फुकटचं जेवण करून? मस्त. एक गोष्ट, सिलेबस चालू झालेला नाही अजून, अभ्यास नाही म्हणून आलोय आम्ही. नाहीतर म्हणताला अभ्यास करायला गेलाय का खायला गेलाय. हा एक्सपिरियन्स घेतला असेल तर लाईक करा.